नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय गणित यामध्ये आपण त्रिकोण व त्रिकोणाचे प्रकार या घटकात सराव संच 36 सोडवणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील 2-3 पाठापासून त्रिकोण व त्रिकोणाचे प्रकार, बाजूवरून, कोणावरून, त्याच्यानंतर आपण त्रिकोणाचे 2 गुणधर्मही काल पाहिलेले आहेत। आता हा घटक झाल्यानंतर आपण त्याचा सरावही केलेला आहे। आता आपण काय करूया, सराव संच 36 आज आपण इथं सोडवायचं आहे। प्रत्येकाने काय करायचं, कंपास पेटी जवळ ठेवायची आहे। जिथे जिथे आकृत्यांचा संदर्भ आहे तिथं तुम्ही आकृत्या काढायचंच आहे। पट्टी पेन्सिलचा वापर करून आकृत्या काढायचं आहे आणि माझ्याबरोबरच हा सराव संच तुम्ही काय करायचं आहे, सोडवायचं आहे। तर चला मग आपण काय करूया, सराव संच 36 सोडवूया। सर्वप्रथम काय करूया आपण, प्रश्न पहिला, खालील आकृतींचं निरीक्षण करा आणि कोनावरून त्रिकोणाचा प्रकार लिहा। प्रश्न पहिला आहे, कोनावरून त्रिकोणाचा प्रकार लिहा। आता आपला कळा लहान आहे, त्रिकोणाचा प्रकार लिहा। आता फळा लहान असल्यामुळे मी प्रश्न क्वचित पूर्ण लिहिण्याचा शॉर्ट मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करेन। आता आकृत्या दिलेल्या आहेत, मी काय करते, एकाच भागामध्ये तिन्ही आकृत्या बसवते। तर तुम्ही सुद्धा काय करायचे, आकृत्या काढायच्या आहेत। बघा, हा पहिला आकृती काढतोय आपण। मी अगदी छोटे छोटे जागेमध्ये ती आकृती काढते, कारण फळा लहान असल्यामुळं आपल्याला आकृती सुद्धा अगदी छोटे छोटे काढावे लागणार, पण तुम्ही मात्र आकृत्या मोठ्या काढा, PQR, बरोबर। दुसरी आकृती आहे 2 नंबरची, माप घ्या, तुम्ही माप घ्या, मापकाचा वापर करा। इथं जागा कमी असल्यामुळे मी थोडंसं कमी वापरते। आधी एक रेषाखंड काढून घ्या, पहा एक रेषाखंड घेतला। माप किती दिलेलं आहे, पहिलं 90 होता, आता 125, बरोबर त्या टोकावर सेंटरचं आहे आपलं जे बाण दिसतं कोन मापकाचा, ते घ्यायचंय। इथं 90, 100, 110, 120 आणि 125 म्हणलेलं आहे। 5 रेषा पुढे जायचं, 120 इथपर्यंत येतं, बरोबर। त्याच्या पुढं 1 2 3 4 5, जी उभी मोठी रेष येते तिथं 105 म्हणजे 125 असं रेष आहे। लक्षात आलं? बघा, आता आपण काय करूया, बिंदूला आपण अशी जोडून घेऊ आणि त्रिकोण बंदिस्त करून टाकू आपण। आलं आलं का? आता किती माप झालं, 125, बरोबर, आणि हे 90 आणि पुढे आहेत बघा, एक 48, 70 आणि 62। आता इथे जागा नाहीये, तर मी इथे काय करते, छोटी आकृती काढण्याचा प्रयत्न करते। मी ती आकृती काढायची, मी डायरेक्ट त्यांची माप लिहून काढते, डायरेक्ट त्यांचे माप लिहून काढू आणि त्यानुसार आपण त्रिकोणाचं नाव देऊ। नाव दिल्यानंतर खाली बघा, LMN, त्रिकोण LMN, कोण M आहे 45 अंश, L आहे 70 अंश आणि N आहे 62 अंश। आता हे तिन्ही जरी कोण बघितले तर हे सर्व लघु कोण आहे, तुमच्या लक्षात आलं असेल। हा 90 अंशाचा कोण आहे, हा 125 म्हणजे विशाल कोणाचा संदर्भ येतो। तर इथं 45, 70 आणि 62 हे सगळे माप लघु कोणाचे आहेत, म्हणजे 90 पेक्षा कमी आहे आणि हे 90 पेक्षा जास्त आहे म्हणून याला विशाल कोण त्रिकोण आहे। हे 90 अंशाचा आहे म्हणून याला काटकोन त्रिकोण म्हणायचं आणि हे तिन्ही कोण लघु कोण आहे, म्हणजे 90 अंशापेक्षा कमी आहे। म्हणून त्यांनी काय प्रश्न विचारलेला आहे की कोनावरून त्रिकोणाचे प्रकार लिहा। मग पहिला आहे
त्रिकोण पी क्यू आर काय येणार काटकोन त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे लक्षात आलं तुमच्या मापावरून आणि आपल्याला या कोणावरून त्याचे काय लिहिता येईल प्रकार लिहिता येईल काटकोन त्रिकोण दुसरा आहे त्रिकोण एक्स वाय झेड बघा एक्स वाय झेड हे 90 अंशापेक्षा जास्त आहे म्हणून याला काय म्हणणार आपण विशालकोन त्रिकोण विशालकोन त्रिकोण त्रिकोण आहे बघा तिसरा आहे आता इथंच आपण मगाशीच पाहिलं 90 अंशापेक्षा कमी माप आहे तिथं त्यामुळे हे कोण कुठलं झालं एल त्रिकोण एल एम एन लघुकोन त्रिकोण त्रिकोण हा शब्द महत्वाचा आहे बाळांनो नुसतं लघुकोन लिहून उपयोग नाही लघुकोन त्रिकोण तर हा पहिला प्रश्न आपला संपलेला आहे तर दुसरा प्रश्न आहे आता बाजूवरून आता हे कोणावरून झालं आता आपल्याला बाजूवरून बघायचं आहे तो प्रश्न तुम्ही आता लिहत नाही आपण त्याला डायरेक्ट ते काय करूया सोडवूया पहा तुमच्या लक्षात आलं असेल आकृती काढा आणि त्याचे विश्लेषण काय प्रकार जी काय आहे ती आपण लिहून काढायचं आहे दुसरा प्रश्न आहे कोणावरून बाजूवरून तर तुम्हाला पहिली आकृती दिसेल आपल्याला त्या चिन्हांवरून लक्षात घ्यायला पाहिजे बघा दुसरी आकृती आहे बाजूवरून काढताना त्यानंतर तिसरी आहे आता नाव बघा त्रिकोण ए बी सी दुसऱ्या त्रिकोणाचं नाव आहे डी ई एफ आणि तिसऱ्याचं आहे यू व्ही डब्ल्यू कुठले नाव देऊ शकता बघा यामध्ये त्रिकोण एक बाजू आणि इकडे 3 रेषा आहेत आणि इथं 2 रेषा आहेत आणि ह्याच्यामध्ये समोरासमोर 2 रेषा आहेत काय अर्थ आहे या रेषांचा तुम्हाला पहिल्यांदाही सांगितलेलं होतं बघा तिन्ही बाजूला म्हणजे बाजू ए बी बाजू ए सी बाजू बी सी हे तिन्हीकडे एक एक रेषा आहेत म्हणजे ही तिन्ही बाजू समान आहेत तिन्ही बाजू समान आहेत मग अशा वेळेस कोणता त्रिकोण होतो तर समभुज सम म्हणजे समान आणि भुज म्हणजे बाजू जेव्हा तिन्ही बाजू समान लांबीचे असतात लांबीच्या मापांचे असतात त्यावेळेस ते समभुज त्रिकोण होतात आता दुसरं बघा इथं इथं 2 रेषा आहेत इथं 3 रेषा आहेत बरोबर म्हणजे काय यातले कोणतेही 2 बाजू समान नाहीत यातले कोणतेही 2 हे समान नाहीत म्हणून ह्याला काय झालं हे विषमभुज काय झालं विषम समान नाहीत ते विषमभुज त्रिकोण लक्षात घ्या आणि पहिलं कुठलं येणार आहे समभुज कारण ते सर्व समान आहेत म्हणून आणि आता इथं बघा बरं दोन्ही समान आहेत म्हणजे त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजू समान असतील तर कुठलं त्रिकोण होतो हे समद्विभुज काय तयार होतो समद्विभुज त्रिकोण लक्षात आलं तुमच्या प्रश्न दुसरा मगाशी आपण कोणावरून पाहिलं आणि आता दुसरा प्रश्न कशावर पाहिला बाजूवरून पाहिलेला आहे आता आपण काय करणार आहोत प्रश्न तिसऱ्याकडे वळणार आहोत प्रश्न तिसऱ्याकडे वळत असताना तुम्ही तो प्रश्न नीट वाचायचा आहे ते काय दिलेलं आहे की एक आकृती दिली त्यामध्ये एक मुलगा आहे तो दाखवल्याप्रमाणे अविनाश हा त्या विद्यार्थ्याचं नाव आहे अविनाश आपल्या घराजवळ उभा आहे त्याला शाळेत जाण्यासाठी 2 मार्ग आहेत त्यातील कोणत्या मार्गाने
गेल्यास कमी अंतर पडेल ते सांगा. आता इथं शाळेची इमारत. आता बरोबर हा रस्ता दाखवलेला आहे बरोबर आणि इथं घर त्या अविनाशचं घर आहे बरोबर. आता काय सांगितलेलं आहे की त्याला अविनाशला या घरापासून शाळेत जायचंय बरोबर. हा एक रस्ता आहे आणि हा एक रस्ता आहे म्हणजे या मार्गाने सुद्धा त्याला शाळेत जाता येते आणि इथून असं वळसा मारून सुद्धा त्याला शाळेत जाता येते. मग त्याला कुठल्या रस्त्याने गेल्यास कमी वेळ लागेल शाळेत पोहोचायला ते आपल्याला बघायचंय. वास्तविक पाहता त्याला या रस्त्याने जाण्याऐवजी जर तो आपण आकृत्यांना नावे देऊन टाकू ए बी आणि सी. पहा एबीसी हे अंतर आहे. जर समजा तो एसी या मार्गाने गेला तर त्याला कमी वेळ लागेल आणि तेच जर ए बी आणि बीसी या मार्गाने जर तो गेला तर त्याला जास्त वेळ लागेल. याला कारण आहे त्रिकोणाचं गुणधर्म. आपण पाहिलेलं होतं की त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबींची बेरीज काल पाहिलं होतं आपण. त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबींची बेरीज हे तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा काय असते मोठी असते. म्हणून सॉरी ए बी बी सी या मार्गाने न जाता अविनाशनी एसी मार्गाने शाळेत गेलं की त्याला कमी वेळ लागेल. गुणधर्म काय आहे गुणधर्म सुद्धा लिहिणं गरजेचं आहे. काय गुणधर्म आपण गुणधर्म लिहून काढू. काय गुणधर्म त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबींची बेरीज ही तुम्हाला कारण विचारलंय का. जर हा रस्ता घेतला तर का किंवा एसी रस्ता घेतलाच का त्यासाठी हे गुणधर्म वापरायचं आहे. तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा काय असते नेहमी मोठी असते. नेहमी मोठी असते हे त्याचं मूळ कारण आहे. म्हणून अविनाशने जर एसी या मार्गातून मार्गक्रमण करत तो शाळेत गेला तर त्याला कमी वेळेत जास्त अंतर कापता येईल किंवा तो लवकर शाळेत पोहोचेल. परंतु जर तो एसी ए बी आणि बीसी या मार्गाने जर तो शाळेत गेला तर त्याला जाण्यास उशीर होईल. कारण हे आहे की त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज केली म्हणजे ए बी आणि बीसी या दोघांच्या अंतराचं जर बेरीज केलं तर नेहमी ती काय येणार आहे एसी पेक्षा काय असणार आहे ते मोठं असणार आहे जास्त असणार आहे. म्हणून त्याला एसी मार्गाने जाणे योग्य. आता काय प्रश्न राहिला आपला प्रश्न क्रमांक 4 आणि 5. आता ते 4 आणि 5 आपण पुढच्या पाठामध्ये बघणार आहोत. परंतु तुम्ही काय करायचे खालील त्रिकोणाच्या बाजूची लांबी दिल्या असतात त्यावरून त्रिकोणाचे प्रकार लिहा. सोपं आहे परंतु मी तुम्हाला लिहून देईन. तुम्ही
त्याआधी मी देण्याआधी तुम्ही ते मला सोडवून पाठवायचंय. चुकलं तर चुकू द्या, काही हरकत नाही, पण प्रयत्न करा. त्रिकोणाच्या मापावरून आपल्याला त्या त्रिकोणाचा प्रकार लिहिता येतो. जर तिन्ही त्रिकोणाचे माप बरोबर असतील, बाजूंची लांबी जर समान असेल तर समभुज, दोन दिले असतील बरोबर, दोन समान असतील तर समद्विभुज, आणि तिन्ही वेगवेगळे असतील तर विषमभुज हा प्रकार येणार आहे. कोणाची माप घेताना 90 अंशाचा असेल तर काय होणार आहे, तो काटकोन त्रिकोण. तर तो 90 पेक्षा जास्त असेल तर विशालकोन त्रिकोण, आणि तो 90 पेक्षा कमी असेल तर लघुकोन त्रिकोण. तर ही तुम्ही काय करायचं, प्रकार लिहून काढता येतात. तुम्ही आधी लिहून पाठवा, नंतर मी तुम्हाला काय करणार आहे, ज्या मुलांना अजून समजलं नाही त्यांना आपण पुन्हा एकदा समजून सांगू. परंतु तुम्ही प्रश्न 4था आणि 5वा मला सोडवून पाठवायचा आहे, आणि हे प्रश्न तर लिहायचेच आहेत सगळ्यांनी. आता आपण प्रश्न पहिला, दुसरा आणि तिसरा सोडवलेला आहे. तर तुम्ही घरच्या अभ्यासासाठी प्रश्न 4था आणि 5वा तुम्ही करायचा. तर आता आपण इथंच थांबू. धन्यवाद.